सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आदिवासी बांधवांमध्ये होळीचा उत्साह। डोक्यावर मोराच्या पिसांचा टोप, कमरेला भोपळे, घुंगरू बांधलेल्या महिलेच्या रूपात असलेला धनका डोको सगळ्यांचं लक्ष। माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या आसली गावामध्ये होळी साजरी करण्यात आली। पारंपरिक पद्धतीने आदिवासी बांधवांनी होळी साजरी केली। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावात होळीच्या आधी गिरोबा उत्सवाची धूम। फणसाच्या झाडाला शिवलिंगाचा आकार देऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्याची परंपरा आजही कायम। रत्नागिरी जिल्ह्यातल्या भोके गावामध्ये होळीचा उत्साह। ग्रामदेवतेच्या पालखी प्रदक्षिणेनंतर वाजत गाजत प्रथेनुसार होम पेटवण्यात आला। चिपळूणमधील सावर्डेमध्ये शिमग्याची अनोखी प्रथा। एकमेकांवर जळतं लाकूड टाकून होल्टे होम साजरा केला जातो। होल्टे होम पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी। होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये पोलिसांची विशेष मोहीम। वेळेपेक्षा अधिक काळ सुरू राहणाऱ्या आस्थापनांवर पोलिसांची कारवाई। होळीनिमित्त शिर्डीतील साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। साई भक्त अखिल गुप्ता यांच्या देणगीतून साई समाधी मंदिर, गुरस्थान मंदिर, द्वारकामाई आणि चावडी मंदिराला सजावट। वरळीतील नेताजी क्रीडा मंडळानं होळीनिमित्त टोरेस कॅम्प घोटाळा या थीमवरती 50 फूट उंचीचा पुतळा उभारला। आज या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जाईल। जैसलमेरमध्ये सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी होळी साजरी केली। एकमेकांना रंग लावत जवानांकडून रंगाची उधळण। बीएसएफच्या जवानांसह अधिकारीही सहभागी झाले। होलिका दहनाच्या दिवशी जैसलमेरमध्ये लक्ष्मीनाथजी मंदिरामध्ये होळी उत्सव। जैसलमेरच्या तत्कालीन राजघराण्यातील चैतन्यराज सिंग या महोत्सवात सहभागी। उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये होळीनिमित्त 50,000ची मिठाई। खास होळीनिमित्त ही मिठाई बनवण्यात आली आहे। गोल्डन गुजिया नावाची ही मिठाई आहे। वरळी कोळीवाड्यात होळीचा उत्साह। वरळी कोळीवाड्यातील होळीला आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली। दरम्यान कोळी बांधवांसह आदित्य ठाकरेंचंही कोळी नृत्य। विरारच्या कोपरी गावात शिमगोत्सवाचा उत्साह। वाजत गाजत होळी आणून उत्सवाची सुरुवात। गावातील नागरिक आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। रायगड आणि तळाव शहरात संकासुराची सलामी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। जोगवाडी नाक्यावर जोगवाडीचा संकासूर आणि तळेगावचा संकासूर या दोघांची भेट होऊन त्यांना सलामी दिली जाते। कोकणात होळी उत्सवाला सुरुवात। रत्नागिरीतील जानवळे गावात पारंपरिक पद्धतीनं होळी पेटवून ग्रामदैवतेच्या शिमगोत्सवास सुरुवात। सनई आणि ढोलाच्या तालावर पालखीही नाचवली। आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात होळी आणि शिमगोत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा केला जातो। होळीच्या एक आठवडा आधीपासून ग्रामीण भागासह नागरी भागातील बाजारपेठांमध्ये देवी देवतांचं सोंग घेऊन दक्षिणा मागण्याची अनोखी प्रथा इथं आहे। होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील मुख्य स्थानकांवर प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता। गर्दी विभाजित करण्यासाठी पश्चिम रेल्वेद्वारे नियोजन। पश्चिम रेल्वेकडून प्रत्येक घडामोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉर रूम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।